पुन्हा एकदा कळालं की या मेहेंदळे साम्राज्यात आपली व्हॅल्यू शून्य आहे. इतकी वर्ष आपण रक्ताचं पाणी करून ही कंपनी सांभाळतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय आणि तो सारा तो इथे 5 मिनिटांसाठी येतो, कागद फाडून आपल्या थोबाडावर फेकून सगळ्या प्लॅनवर पाणी फिरून सगळं सगळं विस्कटून निघून जातो. आपल्या पोरीचं नाव आहे ना यावर, शुभ्रा. हिम्मत कशी झाली त्याची हे फाडायची? एवढी अक्कल आली कुठे सारंगला वेटोपावर वापरण्याची? कोण शिकवते त्याला? कोण पूस लावते? दुसरी कोण देणार आहे ही अक्कल त्याच्याकडे? ही अक्कल शिकवणारी तुझ्या आईच आहे. त्याच बाईने ठरवून हे सगळं केलं. आपण इथे सह्या करणार आणि तितक्यात त्याची एंट्री होते. वा, तुला काय वाटलं परफेक्ट टायमिंग आहे? हा, तुझ्या आईने त्या म्हातारडीने सगळं ठरवून केलं हे प्लॅनिंग. काय आमचं जायला सारंग या कंपनी म्हणून काहीतरी असं कॉन्क्रीट कारण पाहिजे की आईच त्याला या कंपनीमधनं बाहेर हाकले. कारण आय कॅनॉट शेअर रूपम कॉस्मेटिक्स विथ एनीबडी. आय शुड बी द सोल ओनर ऑफ दिस कंपनी. एकटा मालक. राजकुमार मेंदळे या कंपनीचा आहे एकटा मालक. माझ्या हातात असतं ना तर मी एक गोळी झाडून त्याला संपवून टाकलं असतं आणि आपल्या वाटेतला काटा कायमचा बाजूला केला असता. पण नाही, तसं नाही ना करू शकत. कारण त्या तिलोत्तमाचं नाक दाबायचं असेल ना तर आपल्याला सारंगचीच गरज पडणार आहे. लगाम सुटलेला घोडा असतो ना तसा झालाय सारंग. लगाम नसलेला घोडा सर्वात धोकादायक असतो मोनिका. सारंग आपल्याला रस्त्यावर भीक मागायला लावेल. काहीतरी करायला हवं. त्याच्या गळ्यातला तो लगाम आहे ना, त्याचा पट्टा आपल्याला हातात घ्यावा लागणार आहे. जो आत्ता त्या म्हातारीकडे, तुझ्या आईकडे, तिचं काहीतरी करावं लागणार आहे. एकदा का आपण तिला संपवलं ना की मग सारंगला पण असं बाजूला करू शकतो. जोवर तुमची आई जिवंत आहे ना तोवर आपल्याला सारंगचं काहीच नाही करता येणार. आपला एकही प्लॅन सक्सेसफुल नाही होऊ शकणार. नेहमी हे घडत राहणार. एकटी का बसली अशी? झोपली नाहीस अजून? एखाद्याच्या नशिबात जर का वाट बघणंच असेल ना तर झोप येत नाही त्याला. कोणाची वाट बघते? कोणाची म्हणजे तुझी. का बरं? आज कंपनीमध्ये जे काय घडलं त्या बाबतीत जाब विचारायचं आहे की शिक्षा द्यायची आहे? जाब, शिक्षा सगळ्याच्या पलीकडे गेलंय सगळं. नाही, तू काहीतरी करशील हे मला ठाऊक होतं, पण या टोकाला जाऊन हे असं काहीतरी करशील हे खरंच माहित नव्हतं. काय झालंय काय तुला नेमकं? हा, तिचंच नाव, तिच्याच आठवणी का करतोयस हे सगळं तू? झोपला अभि? हो, आत्ताच डोळा लागला. साऊ, त्या रतनचं किती कर्ज आहे तुझ्यावर? व्याजासकट हिशोब केला तर 5 लाख. फेडून टाकू आपण ते कर्ज. त्या कर्जातनं तुला लवकरात लवकर मोकळं करणं ही माझी जबाबदारी आहे. बाबा, असं काय करताय तुम्ही? मला आता नोकरी लागली आहे ना, मग त्यातून जो काही पगार मिळेल त्यातून मी हळूहळू करून सगळं कर्ज फेडून टाकेन. अरे बाप रे, पगारातनं हळूहळू कर्ज फेडून टाकणार लेख. मोठी झाली आता लेख. अगं, माझं जे काही आहे ते सगळं तुझंच आहे ना. मग हे सगळं कशासाठी? हो, पण मला तुमच्यावर ओझं नाही व्हायचंय.
इकडे बघ माझ्याकडे. काय चाललंय तुझं? हं? तुला आठवतंय ना काय झालं होतं ते? एवढ्याशा छोट्याशा कारणावरून ती चिडली काय, घर सोडून निघून गेली, तुला सुद्धा नाही विचारलं. तुम्हा दोघांसाठी एवढा मोठा निर्णय तिने एकटीने घेतला. जाताना भेटली तुला? नाही ना, तशीच निघून गेली ती. आतापर्यंत पार विसरून गेली असेल तुला, पण तू तिच्या आठवणींमध्ये रमतोयस अजून. मी तिच्या आठवणींमध्ये रमलेलो नाही आहे. त्या आठवणीने आजपर्यंत मला जगलाय. तुझा हा लाडका पोरगा सारंग त्यासाठीच उभा आहे. मला खरंच कळत नाही तू असं का करतोयस. सारंग, तू भरकटत चाललायस हे तुला जाणवतंय का? ऐक ना माझं प्लीज, ऑफिसमध्ये यायला लाग, कामाला लाग, तर तुलाच बरं वाटेल. माझं हे एकमेव स्वप्न आहे आता. आपल्या कंपनीमध्ये मला तुला काम करताना बघायचंय. का बघायचंय? आहेत ना राजकुमार दादा, वहिनी सांभाळतात कंपनी. माझी काय गरज आहे? हो, सांभाळत आहेत कंपनी, पण तू जो पाया रचला होतास ना, त्यावर एक वीट सुद्धा नाही रचू शकले ते. मजला वगैरे बांधणं खूप दूरची गोष्ट आहे. ऐक ना, आपल्या कंपनीला राजकुमारची नाही, तुझी गरज आहे. माझी जिथे गरज आहे नाही तिथेच आहे मी. संसार मोडला माझा, अद्दल घडली, अनुभव मिळाला. आता ज्या लोकांचे संसार, जे मोडणारे संसार असतात, त्यांना सावरतो, त्यांना पण आनंद मिळतो, मला पण आनंद मिळतो. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करू द्या प्लीज. अटक मटक चवी चटक चवळी झाली गोड गोड, जिभेला आला फोड 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 काही फुटे ना, घरचा मामा उठे ना. अरे माझी चवळी गती इकडे. हे बघ तुझ्यासाठी काय आणले. अरे उभी, ए चवळी बघ ना तुझ्यासाठी काय आणलं मी. काकू, बाबाला सांग मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. हे होईल, राग सोडून दे ना माझ्यावरचा. हा, हे बघ ना मी तुझ्यासाठी काय आणलं ते, उडून तर बघ. काकू, त्याला सांग मला काहीच बघायचं नाहीये आणि त्याच्याशी बोलायचं पण नाहीये, तू उगाच बोलतोय. बरं नको बोलू माझ्याशी. ओवी, ओवी नको बोलू माझ्याशी. हे उघडून बघ एकदा. काकू, त्याला तुझ्याशी काय बोलायचंय ते बोलू दे, मग तू मला सांग तो काय सांगतोय ते.